नमस्कार मित्रांनो, रामायणाचे नाव निघताच आपल्या डोळ्यासमोर प्रभू श्रीराम, माता सीता, भक्त हनुमान आणि महाअहंकारी लंकापती रावण यांची चित्रे उभी राहतात। रामायणात एका अशा जागेचा उल्लेख वारंवार येतो जिच्या वैभवाने आणि सौंदर्याने संपूर्ण जगाला भुरळ पाडली होती। ती जागा म्हणजे सोन्याची लंका, एक अशी नगरी जिथे घर, रस्ते, राजवाडे आणि अगदी तटबंदीसुद्धा सोन्याची बनलेली होती। पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की या सोन्याच्या लंकेचा खरा मालक रावण नव्हता। रावणाने ही लंका कशी मिळवली, ही लंका कोणी निर्माण केली आणि शेवटी एका छोट्याशा वानराने म्हणजेच हनुमानाने या महाकाय सोन्याच्या नगरीला एका रात्रीत कसे जाळून खाक केले। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या लंकेचा उगम, तिचा सुवर्णकाळ आणि तिचा रंजक अंत याबद्दलची संपूर्ण सत्यकथा जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही कहाणी तुम्हाला थक्क करून सोडेल। सोन्याच्या लंकेच्या निर्मितीची कथा थेट भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी जोडलेली आहे। पौराणिक कथेनुसार देवलोकात सर्व देवांकडे आपापले दिव्य महाल आणि राहण्याची उत्तम ठिकाणे होती, परंतु देवांचे देव महादेव हे अत्यंत साधे जीवन जगत होते। ते कैलास पर्वतावर उघड्या आकाशाखाली बर्फामध्ये ध्यान लावून बसायचे। त्यांना कोणत्याही भौतिक सुखाची किंवा महालाची हाव नव्हती। एकदा माता पार्वतीला भेटण्यासाठी देवराज इंद्र आणि इतर देव आपल्या पत्नींसह कैलासावर आले। कैलासावरील कडाक्याची थंडी आणि तिथली साधी राहणी पाहून देवांच्या पत्नींना माता पार्वतीकडे काही उपरोधिक टिप्पण्या केल्या। त्यांनी सुचवले की विश्वाच्या जननीकडे स्वतःचे एक भव्य घर असायला हवे। या भेटीनंतर माता पार्वतीच्या मनात एक सुंदर आणि भव्य महाल असावा अशी इच्छा निर्माण झाली। त्यांनी महादेवाकडे ही इच्छा बोलून सुद्धा दाखवली। सुरुवातीला महादेवांनी पार्वतीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, आपण वैरागी आहोत, आपल्याला महालाची काय गरज। परंतु माता पार्वती आपल्या हट्टावर ठाम राहिल्या। शेवटी महादेवांनी त्यांच्या इच्छेचा मान राखला। त्यांनी विश्वकर्मा, जे देवांचे देव मुख्य वास्तुविशारद आणि शिल्पकार आहेत, त्यांना पाचारण केले। महादेवांनी विश्वकर्माला आज्ञा दिली, पार्वतीसाठी या विश्वातील सर्वात सुंदर, अद्वितीय आणि अभेद्य अशा नगरीची निर्मिती करा, जी संपूर्णपणे सोन्याची असेल। महादेवाची आज्ञा मिळताच विश्वकर्मा विश्वातील सर्वात सुंदर जागेच्या शोधात निघाले। शोध घेता घेता ते पृथ्वीच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागराच्या मध्यभागी पोहोचले। तिथे त्यांनी त्रिकूट नावाचा एक विशाल आणि अद्भुत पर्वत दिसला। या पर्वताला 3 शिखरे होती, ज्यामुळे त्याला त्रिकूट असे म्हटले जायचे। या पर्वताच्या सभोवताली अथांग समुद्र होता, ज्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ही जागा सर्वोत्तम होती। विश्वकर्माने त्याच त्रिकूट पर्वतावर आपल्या दैवी शक्तीचा वापर करून एक विस्तीर्ण नगरीची सुंदर रचना केली। त्यांनी केवळ एक महाल नाही, तर संपूर्ण शहराची निर्मिती केली। या नगरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक खांब आणि प्रत्येक भिंत सुद्धा सोन्याची बनवली होती। महालाच्या खिडक्यांमध्ये मौल्यवान हिरे, पाचू आणि माणके जडवली होती। तिथे सुंदर बागा, पाण्याचे कारंजे आणि देवांनाही हेवा वाटेल अशा बाजारपेठा होत्या। ही नगरी इतकी चमकदार होती की सूर्याचा प्रकाश पडताच ती संपूर्ण नगरी लख्ख प्रकाशाने उजळून निघायची। रात्रीच्या वेळीही सोन्याच्या चमकेमुळे तिथे कधीही अंधार होत नसे। या अभेद्य आणि दिव्य नगरीला लंका असे नाव देण्यात आले। सोन्याची लंका पूर्णपणे तयार झाल्यावर माता पार्वतीचा आनंद गगनात मावेनासा झाला। आता वेळ होती या सुवर्ण नगरीच्या गृहप्रवेशाची आणि वास्तुपूजेची। शास्त्रानुसार एवढ्या मोठ्या आणि दिव्य नगरीची वास्तुपूजा करण्यासाठी तितकाच विद्वान आणि ज्ञानी पुरोहित आवश्यक होता। त्या काळात पृथ्वीवर ऋषी पुलस्त्य यांचे पुत्र विश्रवा आणि यांचा मुलगा रावण हे प्रकांड पंडित आणि वेदांचे महापंडित मानले जात होते। रावण हा जरी राक्षसी कुळातला असला तरी तो अर्धा ब्राह्मण होता। त्याचा शिवभक्तीमध्ये कोणीही हात धरू शकत नव्हतो।
तो परमज्ञानी आणि दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हणूनच महादेवांनी आपल्या लंकेच्या वास्तुपूजेचे पौरोहित्य करण्यासाठी रावणाला आमंत्रित केले. रावण कैलासावर पोहोचला. त्याने अत्यंत विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने आणि भक्तिभावाने सोन्याच्या लंकेची वास्तुपूजा संपन्न केली. पूजेच्या समाप्तीनंतर गृहप्रवेशाचा विधी पूर्ण झाला. आता महादेवांना रावणाला दक्षिणा द्यायची होती. महादेव हे तर खूप भोले आहेत. ते आपल्या दारी आलेल्याला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. महादेवांनी रावणाला विचारले, हे पंडिता, तुझ्या पूजेवर आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत. तुला दक्षिणेत काय पाहिजे आहे? रावण हा अत्यंत चतुर आणि महत्त्वाकांक्षी होता. वास्तुपूजेदरम्यान जेव्हा त्याने ही अद्भुत सोन्याची लंका पाहिली तेव्हाच तो तिच्या सौंदर्यावर आणि वैभवावर भाळला होता. त्याच्या मनात ती नगरी मिळवण्याचा लोभ निर्माण झाला. महादेवाने मागण्यास सांगताच रावणाने हात जोडले आणि म्हणाला, हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला दक्षिणेत सोन्याची लंकाच द्या. रावणाचे हे मागणे ऐकून माता पार्वती थक्क झाल्या. परंतु महादेवांनी दिलेले वचन ते मोडू शकत नव्हते. तथास्तु असे म्हणत महादेवांनी ती संपूर्ण सोन्याची नगरी रावणाला दक्षिणेत दान करून टाकली. माता पार्वती यामुळे अतिशय क्रूर झाल्या. त्यांनी रावणाला शाप दिला, ज्या सोन्याच्या लंकेचा तुला एवढा लोभ सुटला ना, तीच सोन्याची लंका एक दिवस तुझ्या विनाशाचे कारण बनेल आणि राखीत रूपांतर होईल. महादेवांनी लंका रावणाला दिली खरी, पण रावण तिथे लगेच राहायला गेला नाही. त्या काळात रावणाचे वडील ऋषी विश्रवा आणि रावणाचा मोठा भाऊ कुबेर याला लंकेचा राजा बनवले. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनाची देवता मानला जातो. कुबेराने लंकेचा ताबा घेतला आणि तो तिथे अत्यंत शांततेने आणि वैभवाने राज्य करू लागला. कुबेराच्या काळात लंकेची संपत्ती आणि वैभव आणखी वाढले. त्याने देवाचे शिल्पकार विश्वकर्मा यांच्याकडून अनेक नवीन प्रासाद बांधून घेतले. इकडे रावण हळूहळू शक्तिशाली होत चालला. त्याचे ब्रह्मदेवतेची कठोर तपश्चर्या करून अमरत्वाचे आणि अफाट शक्तीचे वरदान मिळवले. वरदान मिळाल्यानंतर रावणाचा अहंकार वाढला. त्याने विचार केला की जी लंका मला महादेवाने दक्षिणेत दिली होती त्यावर माझ्या सावत्र भाऊ म्हणजेच कुबेर अधिकार गाजवतोय. रावणाने आपल्या राक्षस सैन्याला सोबत घेतले आणि लंकेवर आक्रमण केले. कुबेर हा स्वभावाने शांत होता, पण रावण अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली होता. रावणाने कुबेराचा पराभव केला आणि लंकेतून हाकलून दिले. एवढेच नव्हे तर कुबेराचे अत्यंत दिव्य आणि हवेत उडणारे पुष्पक विमान देखील रावणाने बळजबरीने हिरावून घेतले. अशा प्रकारे बळाचा आणि अधर्माचा वापर करून रावणाने सोन्याच्या लंकेवर आपले पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आणि तो लंकेचा अनभिषेक राजा झाला. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.